अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताचे 4 ते 6 अध्याय। चतुराध्याय स्टार्ट। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे, अथवा श्रवणे ऐकावे, सृष्ट उपचार पूजावे, स्वामी चरणी भक्तीने नलगे करी तिटाखन योग 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 अभ्यास होम हवन सोडून या अवघाशीने नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येथे आता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकी लगता अध्यायांतरी अक्कलकोटी आली येते न प्राय दर्शन देते स्वच्छने राहते त्यापुढे चोळप्पाचे दृढ भाव घरी राहिले स्वामी रावते त्याचे संपूर्ण पूर्व नित्य सेवा घडीत राहते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्याच्या दासी नवनिधी तत्पर सेविसी ते धरती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन आपण सहज आली त्या घरी कैसे आहे त्याची भक्ती नित्य भाती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देते परी तो कधी ना कंटाळे चोळप्पाच्या सदनिकांत तेही केवळ पतिव्रता सदोदितीचा आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाम खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दर झाली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली वाक्याती बहुत लोक दर्शनायती कामने चित्ती धरून या कोणी संपाती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूर देशाहून संसार भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले माया मल्प सरले केसे झाले कित्येक सर्वांशी कल्पतरू समान होऊन कामना करती पूर्ण स्व भक्ता साहजकास्तव अवतीर्ण मानव रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येते राजपुरोहिती दृढचरणी ज्यांची भक्ती त्याचे होते कल्पतरू जे का निंद कुठली त्याशी शास्त्र केवळ नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करतात महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले दोष कोणा एका समयाचं वर्तमान घडे भय कोणा 2 संन्यासी आले अक्कलकोटासी हसून या म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते वससे काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंगांची पावले ही यातच समर्थ न परमार्थ मिळे कसला पैसला तुम्ही अवघे ही ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले तेव्हा जे भेटीसे आली तेव्हा केले नवलेख पहावय आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले एक भक्ताची अगरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसले भक्त पाठावरती श्री स्वामी आपल्याचे तीन चमत्कार करी आता दर्शनात तुझन असंख्य पातळी तिथे क्षणात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नामगर्दितांचे वाचे हेतू पुरवायाचे म्हणेच म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समार्पती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती दयाची कोणी नवसाते करती कोणी आणून या देती काही संकल्प करती चरण पूजती आनंदे सन्नायाशी कौतुक पाहती मनामाचे आश्चर्य करते क्षण एक तटास्त होती वैरभाव विसरून या क्षण एक घटात संसंगती तात्काळ पालटे किंमती म्हणून या कवी वर्णतात ती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात निज हस्त समर्थ संन्यासा पुढे लोटीती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती अतिशय मिळे खाव्याचे आज सारा दिवस उपवास जीव आमचा कळवळला मोडली जणांची गती तो येऊन सेवे करी संन्यासा पुढच्या नानापरी वस्तू येऊ लागले तेव्हा एक क्षणार्थ द्रव्यदिक सारे नेतो संन्यासी मणी झुरत व्याकुळ होते भुकेने समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नकासी सूर्य जाता असत चलासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्न रात्र वर्ज जासे ते पाथले करू छळणा त्याची झाली विटंबना दंडवया कुस्त जना अवतरले येतीमध्ये ते त्यांच्या चरणी त्याची भक्ती त्याचे मनोरथ पूर्वीती पसरली जगेचे व्याख्याती लीला ज्याची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्त कलियुगे वाढले निश्चित त्याचा अवतार स्वामी येतं वर्णले कीर्ती विष्णुदास स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकारे कथा संमत सदा परिसोत प्रेम भक्त चतुराध्याय गोढा श्री शिवम भवतु पंचमाध्याय श्री गणेशाय नमः भव काढणा विश्वधरा आत्मतन छेदका भास्करा पूर्ण साक्षा परपरा भक्त खराच दैतू गंगाजळ जैसे निर्मळ तुझे मन कोमळ तुझसी सस्तविता प्रेमळ सत्वर त्याचे पावसे विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमचे स्मरण निवराती स्वामी चरित्र करवाय श्रवणे बस होते श्रोते बैसले सावधान प्रसंग उण्या प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे ज्याची सबळ पूर्व पुण्य त्याशी झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा अधिक भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजराव वाढ थोड म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लादले उत्तम नरपती भक्त निस्तीम स्वामी चरणी चित्ते झाले तेव्हा किती एक नरपी स्वामी दर्शना घेऊन इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझ्या अवसरी मल्हारराव राजा अधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचार पाथला अक्कलकोटाहून स्वामी सिंह आणावे आपल्या नगरासी मग कोण एक दिवशी समे माझे बैसले दिवाण आणि सरदार मानकरी असे थोर बैसले असता समग्र बोले नरपवर प्रति कोण जाऊन अक्कलकोटासी येते आणि स्वामीसी तरी आम्ही त्याची नाम बहुसाळ त्याची राखून सन्मान लागले तितके देईल धन ही वटपुरी वैकुंठ भवन असता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोण न बोले वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता आता झाला उत्तर नप लागी परियसा आपला जरी इच्छा आहे स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि तयासी निश्चय माणसी असू द्या तैसे ऐकुनी उत्तर संतोषले तो नरपवर तैसे सभाग्र समग्र आनंदी जाहले संजीवनी विद्या साधयाकरिता शुक्रजवळी कच जाता देवी सन्मालीला होता बहुत आनंद करून या नृप सकळ जनित तात्यांशी सन्माने गैरवण्या मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या बहुत धन देती नृप सेव दिधले सांगत जावं अक्कलकोटा प्रत आज्ञा दिली तात्याने तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्त तेथील जणांची पाहुण्या भक्ती धन्य म्हणती त्यांची अक्कलकोटासी नृप स्वामीचरणी त्यांची भक्ती राजा घराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपाधिक सेवकरी निस्ती म्हणजे पाहुणे तात्यांनी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटेसी जकळजन स्वामी भक्ती झाली पूर्ण स्वामीची ही मन रमण्या गेले असे त्या ठाया प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होते सत्वर लढून या युक्ती थोर कार्य आपण साधावे
असा म्हणे विचार करून या कार्य आरंभले तात्याने संतुष्ट राहावे सेवे काळजी ऐसे सदादित करतात करून या नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदले बहुसाल धाडे याच धने तुप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समारपती जेणे सेवे करे संतुष्ट होते ऐसे करती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले सर्व कार्य साधावे आपुले म्हणून या नाना उपाय केले द्रव्य वेचून या तात्याने ईशाने केले काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला त्यासी मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळपाप्रती त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समतासी घेऊन यावे बडोद्यासी मग मला आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते मान राखली दरबारी आणि देतील जहागिरी असा नाना प्रकारे चोळपाती सांगती द्रव्य दिन सर्व वैशा चोळपासी लागली अशा त्या यांच्या अंतरी भरबसास जहागिरीचा बहुसाळ मग कोणी एक दिवशी करता असता स्वामी सेविसी तर यतिराज त्या समयासी आनंद करती बैसले चोळपाणी कर जोडून या विनंती केली मधुरवचनी कृपा करून या समर्थांनी बडोद्या प्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळे मला बहुधन आपुली ही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून या काय दिले सत्वर राव मल्हार नरपवती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालवावे पुढे अध्यायी कथा सुंदर पावन होय श्रोता भक्त स्वामी राजवादवित निमित्त विष्णुदास असे इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकारे कथा समज सदा कथा भाविक भक्त पंचवाध्याय गौड हा श्री शुभम भवतु चरणाय नमस्तु षष्ठ अध्याय श्री गणेशाय नमः धरून यशस्वीचा हात अक्षर पंडित लिखवित तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र आघात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पूर्विती त्यांच्या वरप्रसादे करून या मुंडत होय शास्त्रज्ञान त्यात समर्थाचे चरण वारंवार नमितसे कृपा होण्या समर्थ वादवावे आपल्या चरिता श्रवणे श्रोतांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होय सुरत रुची घेऊन या सुमने त्यासीच अर्पवावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनंती स्वामी प्रति कृपा करून या मजवरती बडोद्यामध्ये चालवाय भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलले हसुनी मल्हाररावाची आमणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकून आणि चोळपा खंड झाला म्हणे त्याची सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले ऐसे यत्न व्यर्थ केले तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करून ऐसे विचार केले म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्ध न गेले खिन्न झाले मुख त्याची भक्ती नाही अंतरी द्वाभंगी सन्नाथ करी त्यात स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तात्यांनी मजविले ढोंगे आणि केले नाना सोंगे भक्तविना हट योग स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहाचे ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावया स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्याघ्रचित्त काय उपाय सुचेना मल्हारराव नरपाणी पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे शक्य वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकल जणांची तोंड कैसे दाखवावे असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येते विजी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे तो मती म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धी न जाय असं कुणी एक दिवशी साधून या योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडपंगावरचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरा साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेनातून उतरले मागुती अकलकुटी आले असे बहुत वेळा घडले काही उपाय खुटेला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा कृपा खुटली ते कित हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले पुरे परितिके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिले व्यर्थाची मग अपयश आते घेऊन या बडोद्या माझी आले परतून या समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नरपती प्रयत्न आरंभी पुढती सर्वत्रांची विचारती कोण जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव नरपकार्याची धरून हवं आपण पुढे झाला स्वामी कारणे वस्त्रभूषण धना अमोल रत्न देऊन त्यांच्या जवळी नरपाने आज्ञा दिली जावया तो येऊन या अक्कलकोटी घेतली समर्थाची भेट वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुण्या समर्थाला आणि वार क्रोध आला यशवंत पाहुणी या डोळा काय म्हणून बोलले अरे बेडी अन्य सत्वर ठोका याचे चरण येसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुण्या यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलेटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्य सोडून या साहेब विषप्रयोग झाला मल्हाररावरी आळाला त्या मागे यशवंताला गुन्हेगार केले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगघिट लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थाची अवकृपा ज्याच्यावर त्याचे कष्ट होती शरीर कृपा होय ज्याच्यावर तया सर्व आनंद प्राप्त होय महासमर्था भक्तपातका अनासिद्ध जगन्नायका निशिदीन शंकर सखा विष्णूची या मणीवसे इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकारे कथा संबंध सदा भक्त परिसोतो षष्ठमा अध्याय गोडा इथे स्वामी चरणाय नमस्तु षष्ठमा शुभम भवतु श्री स्वामी समर्थ चरणाय नमस्तु।